नमोद्दाय मित्रांनो, आज आपण इयत्ता 10वीचं जे लेसन चालू केलेलं आहे त्यातलं पाली सुगंध इयत्ता 10वी मधील तिसरी जी कविता आहे को धम्मसारी पद्य आहे. तर त्याच्यामधलं हे तुम्हाला संयुक्त निकाय सगात वर्ग ब्राह्मण संयुक्तमध्ये सुंदरिक सुत्त म्हणून हे सुत्त आहे. त्या ठिकाणी तुम्हाला हे सुत्त सापडेल. तसं म्हणायला गेलं तर खूप मोठी हे सुत्त आहे, ज्यामध्ये भगवान बुद्धांचा आणि सुंदरिक भारद्वाज नावाच्या ब्राह्मणासोबत त्यांचा संवाद चालू होता. तो संवाद ह्या पुस्तकामध्ये नाही आहे, पण शेवटचा महत्त्वाचा भाग या पुस्तकामध्ये आहे, तो आपण अभ्यासणार आहोत. पण बेसिक स्टोरी समजून घ्या, या मागची बॅकग्राऊंड स्टोरी काय आहे ते समजून घ्या. मग आपण हे सुत्ताला सुरुवात करूया. तसं म्हणायला गेलं तर प्राचीन भारतात किंवा आत्ताही आपण बऱ्याच ठिकाणी विविध धार्मिक प्रथा पाहतो. त्यावेळी प्रचलित होत्या, त्या आजही तशाच आहेत. त्याच्यामध्ये काही बदल एवढा झाले नाही आहे. तर बऱ्याच ठिकाणी आपण यज्ञ पाहतो. यज्ञामध्ये सतत कोण ना कोण लाकूड जाळत असतो, धान्य तूप जाळून ते पेटत ठेवलेलं असतं, म्हणजे अग्नी प्रज्वलित असतो त्याच्यामध्ये. तर ह्या अग्नीने स्वतःला ते तापवत राहतात, किंवा नदीत किंवा तळ्यामध्ये ते अखंडपणे उभे राहून आपले पाप धुवून काढून मुक्ती प्राप्त करणे हा त्यांची मागची भावना असते. पण खरंच अशा प्रकारे सतत यज्ञकुंड जाळून, लाकडं जाळून, त्याच्यामध्ये धान्य तूप जाळून किंवा नदीमध्ये किंवा तळ्यामध्ये उभे राहून आपली पापाची जी पाप आपण केलेली आहे ते नक्की धुवून निघतात का, हा मोठा प्रश्नचिन्ह आहे. आजही आपण भारतातल्या कानाकोपऱ्यामध्ये अशा प्रकारच्या धार्मिक विधी पाहतो. आपण टीका टिप्पणी नाही करणार आहोत, पण अशा प्रकारच्या जे पाहतो आपण, यज्ञ करणारे पाहिलेले आहेत, बऱ्याच जणांना तपस्वी पाहिले, साधू लोकांना पाहिलेले आहेत. त्यावेळेचे साधू आणि आत्ताचे जे आपण पाहतो ह्याच्यामध्ये जमीन आसमानाचा फरक आहे. बऱ्याच ठिकाणी असं म्हटलं जातं की जो सर्वस्व सोडून देतो तो आहे साधू किंवा तो आहे तपस्वी. पण आजकालच्या तपस्व्यांना, साधूंना, बाबांना, महाराजांना किंवा इतर जे आहेत जे इतर धर्मातले आहेत, ते खरंच हे सर्व साधन संपत्ती सोडून खरंच साधू आहेत का, हा खरा प्रश्न आहे. पण आपल्याला हा प्रश्नावरती आज आपण चर्चा नाही करणार आहोत. आपण पुन्हा माझा कुठला तरी वेगळा टॉपिक जेव्हा येईल तेव्हा मी त्याच्यावरती ते बोलणारच आहे. पण खरं यज्ञ काय आहे ह्यावरती जेव्हा सुंदरिक भारद्वाज याने ब्राह्मणाने भगवंतांना प्रश्न विचारला, तर तुम्ही करता का हे यज्ञ, अशा प्रकारचा करता का? तर बोलतात की भगवान बोलता हो, मीही यज्ञ करतो, पण माझा यज्ञ वेगळा आहे. ते म्हणतात की मी माझ्या हे यज्ञामध्ये माझ्या अहंकाराला मी सतत जाळत असतो आणि माझ्या धम्माच्या तळ्यात आंघोळ करून ओला न होताच मुक्ती प्राप्त करत असतो. मग हे कसं करतात, काय करतात, म्हणजे भगवान बुद्धांचा यज्ञ कुठला आणि या सुंदरिक भारद्वाजाचा यज्ञ कसा चुकीचा आहे हे आपण या सुत्तामध्ये पाहणार आहोत. तर भगवान बुद्ध त्यांना समजावून सांगतात की कुठला यज्ञ योग्य आणि कुठला यज्ञ चुकीचा आहे तो. तसं आपण सुरुवात करूया. इयत्ता 10वी तिसरं पद्य कविता आहे को धम्मसारी, संयुक्त निकाय सगात वर्ग पाली ब्राह्मण संयुक्त सुंदरिक सुत्त. अशा प्रकारे ही तुम्हाला संदर्भ भेटेल कुठे हे सुत्त भेटलेलं आहे ते. तर आपण सुरुवात करतो आहे. मा ब्राह्मण दारू समादहानु शुद्धिं समयी बहिद्दा एतं नहि तेन शुद्धिं कुशला वदन्ति यो बाहिरेन परिमुसिद्धि मिच्छे. काय सांगितलं आहे? मा ब्राह्मण दारू समादहानु शुद्धिं अमयी बहिद्दा एतं न हि तेन शुद्धिं कुशला वदन्ति यो बाहिरेन परिशुद्धी विच्छे. याच्यामधला म हा जो म्हणजे जो हा शब्द इथे आलेला आहे तो कधी बहुतांश पालीमध्ये नकारार्थक भावनामध्ये आलेला आहे. दारू म्हणजे आजकाल शब्द म्हणजे त्यावेळचे शब्द आणि आत्ताच्या शब्दामध्ये सारखेपणा आहे, पण अर्थ वेगवेगळा आहे. आताचा हा दारूचा शब्द पूर्णतः वेगळा झालेला आहे, तो खराब झालेला आहे. पण त्यावेळच्या दारू, पाली भाषेमध्ये दारू या शब्दाचा अर्थ आहे लाकूड किंवा काष्ट, म्हणजे लाकडे असतात ती, त्याला म्हणतात दारू. अमयी म्हणजे कल्पना केली आहे. बहिद्दा म्हणजे बाहेर,
समादहानो म्हणजे आग पेटवणे किंवा एकत्र राहणे. तर अशा प्रकारचे हे अर्थ आहे. आपण तो अर्थ जे स्क्रीनवरती तुम्हाला दिसतं ते प्रत्येक वेळ नोट डाऊन करा, हे मी तुम्हाला नेहमी सांगतो. तर आपण ह्याचा अर्थ पाहूया. हे ब्राह्मण मा ब्राह्मण दारू समादहानो शुद्धिं अमयी बहिद्दा एतं नहि तेन शुद्धी कुशला वदंती यो बाहिरेन परिशुद्धी मिच्छे. म्हणजे हे ब्राह्मण लाकूड जाळून शुद्धी मिळते असे समजू नकोस, कारण ती बाहेरची गोष्ट आहे. जो बाहेरच्या गोष्टींना शुद्ध होण्याचा विचार करतो त्याला ज्ञानी लोक शुद्ध म्हणत नाहीत. हे ब्राह्मण लाकूड जाळून शुद्धी मिळते असे समजू नकोस, कारण ती बाहेरची गोष्ट आहे. जो बाहेरच्या गोष्टींना शुद्ध होण्याचा विचार करतो त्याला ज्ञानी लोक शुद्ध म्हणत नाहीत. उदाहरण बघूया आपण याच्यावरती. आपण उदाहरणावर समजून घेऊया का एखादा व्यक्ती फक्त धार्मिक पोशाख करतो, म्हणजे कपाळावर टिळा लावतो, गळ्यात माळा घालतो, दाढी वाढवतो, टोप्या घालतो किंवा इतर ज्या काही गोष्टी आहेत धार्मिक पद्धती त्याच्यानुसार तो परिधान करतो किंवा महागडे धार्मिक विधी करून स्वतःला पवित्र समजू शकतो. पण तीच व्यक्ती म्हणजे समजा सपोज एक्झाम्पल म्हणून तीच व्यक्ती जे अशा प्रकारचा पेहराव करतो, स्वतःला शुद्ध समजतं धार्मिक विधी केल्यामुळे, तर अशा प्रकारची जी व्यक्ती आहे बौद्ध धर्मामध्ये पण बरेचसे जे धार्मिक विधी करतात तेही अशा प्रकारचं व्हाईट कपडे घालतात. मग व्हाईट म्हणजे बौद्ध गळ्यातली झोळी आणणार, ती काखे लावून ते धार्मिक विधी करत असतात. अशी व्यक्ती म्हणजे बाहेरचा वेश परिधान केलेली व्यक्ती आहे धार्मिक विधीचा, म्हणजे बौद्ध धर्मातला असो किंवा इतर धर्मातले कुठलेही असू दे, ते फक्त हे वरवरचं शुद्धीकरण दाखवतात आहेत. पण तीच जर व्यक्ती कामाच्या ठिकाणी लाच घेत असेल, शेजाऱ्यांशी खोटं बोलत असेल आणि कुटुंबात राग व्यक्त करत असेल, तर तिची शुद्धी केवळ बाह्य आहे. आता मी बरेच ठिकाणी पाहिलेलं आहे की जे व्हाईट कपडे घातलेले आहेत ते फक्त बाहेरचा दिखावा करतात की मी मोठा धार्मिक विधीवार आहे, मी प्रवचनवाला आहे, मी हे करतो ते करतो, म्हणजे बोलबच्चन फक्त आहे, पण त्याचं आचरण वेगळंच असतं. खाजगी आयुष्यामध्ये किंवा इतर ठिकाणी त्याच्या मनामध्ये दुसऱ्यांबद्दल द्वेष असतो, दुसऱ्यांबद्दल तिरस्कार असतो, दुसऱ्यांबद्दल राग असतो, क्रोध असतो. असा व्यक्ती फक्त स्वतःची काय म्हणा त्याला की स्वतःची फक्त वाहवा व्हावी म्हणून तो मोठ्या मोठ्या जे अधिकारी आहेत किंवा जे त्या संघटनेचे जे मुख्य आहेत त्यांचं बूट पॉलिश करण्याचं काम अशा प्रकारचे बरेच जण करत असतात आणि पदं मिळवत असतात. तर अशी व्यक्ती जी पदावरती बसते, आपण मागे मी पुढे तर सांगत असेल पराभव कशाचा होतो, म्हणजे पराभव सुद्धा मग सांगितलेलं आहे की उधळ्या आणि हे असे बाहेर व्यसनी असलेल्या व्यक्तीचा जेव्हा ते उच्च पदावर बसतात तेव्हा त्यांचा पराभव होतो. तर अशाच प्रकारचं हे बाह्य जे तुम्ही दाखवता आहे की मी मोठा विधिकार आहे, मी मोठा प्रवचनकार आहे, पण अंतर्गत तुमचं काय आहे हे आपल्या सगळ्यांना माहिती आहे. तर भगवंताचं म्हणणं असं आहे की ही शुद्धी ही बाहेरच्या कर्मकांडात नसून विचारांची आणि कर्मांची प्रामाणिकता आणि शुद्धता यात आहे. आपण वर्गामध्ये पण पाहतो, शाळेमध्ये पण पाहतो, मुलं खूप सजून येतात आणि शाळेमध्ये जेव्हा येतात वर्गामध्ये बसतात तेव्हा त्यांचं खरं रूप बाहेर निघतं. घरामध्ये ते दाखवत असतात की मी किती सोज्वळ आहे, मी किती अभ्यास करतो, पण खरं गोष्ट आपण तिथे बघतो. वर्गामध्ये आलं की शाळेमध्ये आलं की त्यांची मस्ती सुरू होते. आजकालचे विद्यार्थी तर शिक्षक समोर असून नसून त्यांना काही त्याचा फरक पडत नाही, पण ते सर्वोच्च आईवडिलांकडून जे शिव्या ऐकतात शिकतात तेच ते सामान्य सॉरी टू से पण सामान्य जीवनामध्ये पण म्हणजे वर्गामध्ये पण किंवा इतर ठिकाणी पण ते सर्रासरी अर्वाच्य भाषेमध्ये बोलतात, शिव्या देतात. तर विद्यार्थ्यांची एक प्रतिमा जी आधी होती, जे शिक्षकांचं ऐकायचं, शिक्षकांनी जे सांगितलं ते जे काय सांगायचे ते सर्व आपल्या वहीमध्ये लिहायचं, वहीमध्ये अभ्यास करायचा, घरी गेलं की अभ्यास करायचा, थोडा वेळ खेळायचा, अभ्यास करायचा, ही जी प्रतिमा होती आज कुठेतरी ती डागाळलेली आहे. आज फक्त आणि आईवडिलांचं पण काय त्यांना दोष देताना कारण ते पण कष्ट करणारी व्यक्ती आहे आणि त्यांना नकळतपणे आपल्या विद्यार्थ्यांवरती आपल्या मुलांवरती दुर्लक्ष होत असल्यामुळे
आपला पाल्य कुठे भरकटत चालला आहे हे त्याला समजत नाही आहे. तर विद्यार्थी कसा असावा ह्यावरती आपण जर आपण पाहिलं तर विद्यार्थी चांगला असावा. पण आजचे विद्यार्थी चांगला असावा म्हणजे बाहेरची शुद्धी झाली. आत्माला कसा विद्यार्थी आहे, तो खरंच अभ्यास करतो का, तो खरंच लक्ष देतो का, गुरुजींकडे शिक्षकांकडे लक्ष देतो का, हे प्रश्नचिन्ह आज निर्माण झालेले आहे. त्याच्यावरती पालकांनी आणि शिक्षकांनी खूप चांगला विचार करणं गरजेचं आहे. तर ही बाहेरची शुद्धी नाही करता तर आपली अंतरशुद्धी असला पाहिजे. भगवान बुद्ध म्हणतात की ही शुद्धी ही बाहेरच्या कर्मकांडात नसून विचारांची आणि कर्मांची प्रामाणिकता आणि शुद्धता यात आहे. म्हणजे तुमचे जे विचार चांगले असतील, विचार तर सुद्धा व्यवस्थित असतील, तुम्ही जे कर्म म्हणजे जे काही काम करता त्यामध्ये प्रामाणिकता येते. म्हणजे अभ्यास करणं म्हणजे अभ्यास करणंच हीच प्रामाणिकता आहे, ह्यात हीच खरी शुद्धता आहे असं भगवान बुद्ध ह्या गाथेमध्ये म्हणतात आहे. दुसरी गाथा, हित्वा अहं ब्राह्मण दारुदाहं अज्जतमे उज्जलयामी ज्योतिं ती निच्छागिनी निच्च समाहिततो अहं ब्रह्मचर्यं चरती. अज्जतमे उज्जलयामी म्हणजे ह्याच्यामध्ये तीन शब्द एकत्र आलेले आहेत. अज्जतमेव, मेव म्हणजे एव म्हणजे अज्जत ह्याला एव हा प्रत्यय लागला म्हणून तो अज्जतमेव झाला. आणि पुढे मेव उज्जलयामी, अज्जत एव उज्जलयामी. अज्जत म्हणजे आत, एव म्हणजे असो आणि उज्जलयामी प्रकाशमान. अशा प्रकारे तीन शब्द एकत्र म्हणजे संधी इथे झालेली आहे. नित्यगिनी म्हणजे नित्य अधिक अग्गिनी, याच्यामध्ये पण संधी झाली आहे. नित्य आणि नित्य अग्नीने असे इथे शब्द आहेत. हे तीन शब्द म्हणजे संधी झालेली आहे. त्यांचं काय एकत्र या सूत्राचा अर्थ होतो ते आपण पाहूया. हे ब्राह्मण, हिवा अहं ब्राह्मण दारुदाहं अज्जतमे उज्जलयामी ज्योतिं निच्च अग्गिनी निच्च समाहिततो अहं ब्रह्मचर्यं चरती. म्हणजे हे ब्राह्मण, मी लाकडांचा बाह्य अग्नी सोडून दिला आहे. मी माझ्या अंतर्गत प्रकाशाला प्रज्वलित करतो. माझे चित्त नेहमी प्रबुद्ध, नेहमी स्थिर असते. मी अर्हंत आहे आणि शुद्ध ब्रह्मचर्याचे आचरण करतो. अशा प्रकारे हा अर्थ सांगितलेला आहे. उदाहरण म्हणून काय बघूया आपण, म्हणजे आपण आपल्या आवडत्या कामामध्ये, समजा आता सगळ्यांचं आवडतं काम झालं आहे ते मोबाईलमध्ये फेसबुक बघणे, इंस्टाग्राम बघणे, व्हॉट्सअप बघणे, हे अशा प्रकारचं सध्या बऱ्याच जणांचं विद्यार्थ्यांचा हा प्रॉब्लेम झाला आहे. विद्यार्थीच नाही तर इव्हन पालकांचा पण तोच प्रॉब्लेम झालेला आहे. ते एवढे त्याच्यामध्ये मशगूल होतात की आजूबाजूला काय चाललं हेही माहीत नसतं. तर अशा प्रकारचं ह्या कामामध्ये आपण इतके मग्न असतो की आजूबाजूचं आपल्याला वेळेची भानच राहत नाही. म्हणजे उदाहरण मी गेल्या वेळी पण सांगितलं होतं की 1 तास जर तुम्ही अभ्यास करत असाल तर त्यातले 5 मिनटं 5-10 मिनटं तुम्ही ब्रेक घेतलं पाहिजे. पण 5 मिनटाचा ब्रेकमध्ये जेव्हा तुम्ही हातामध्ये मोबाईल घेता तेव्हा तो 5 मिनटाचा ब्रेक कधी कधी अर्धा तासाचा होतो, पाऊण तासाचा होतो, हेही आपल्याला समजत नाही. एवढा आपण त्या मोबाईलमध्ये व्यस्त होतो, मग्न होतो आणि आजूबाजूचं आपण सर्व विसरून जातो. तर ही एक प्रकारची चित्ताची अकुशल अवस्था असं म्हणतात. अकुशल म्हणजे चुकीची अवस्था आहे. आपण रोज सकाळी आपण शाळेमध्ये किंवा इतर ठिकाणी जेव्हा आनापानसती करतो तर त्यासाठीच आपल्याला सांगितलं. ही आनापानसती का घेतो आपण आनापानसती, की 10 मिनटं तरी आपण आपल्या मनावरती कंट्रोल ठेवून, नाही मला 10 मिनटं तर होईना हे मला माझ्या मनावरती कंट्रोल ठेवायचं, माझे डोळे बंद करायचे आहेत, मला संपूर्ण लक्ष माझ्या श्वासावरतीच ठेवायचं आहे. येणारा श्वास आणि जाणारा श्वास हे इकडेच मला फक्त आता बघायचं आहे. 10 मिनटं, ॲटलिस्ट 10 मिनटं सकाळी आणि संध्याकाळी ह्यासाठीच आपण हे आनापानसती घेतो. कारण आपल्या चित्ताची कुशल चित्ताची स्थिरता व्हायला पाहिजे म्हणून. तर अंतर्गत ज्योत म्हणजे काय, तर सतत सजग राहणे. सम्यक सती मी नेहमी सांगतो, सतत जागृत राहा. कारण जेव्हा तुम्ही जेव्हा तुमच्याकडे परीक्षा असते तेव्हा मी काय बोलतो नेहमी, की सम्यक चित्ताची जागृत अवस्था म्हणजे सम्यक स्मृती, हे सम्यक चित्ताची जागृत अवस्था ठेवा. जागृत अवस्थेमध्ये जेव्हा तुम्ही पेपर लिहाल तेव्हा तुमचं बऱ्याचशा प्रश्नांची उत्तरं तुम्हाला सहजी जमून जाईल, आठवतील आणि ते लिहायला तुम्हाला सोपं पडेल.
उदाहरणार्थ घेऊया की तुम्ही ऑफिसमध्ये किंवा घरी कोणाशीही बोलताना तुमच्या शब्दांबद्दल आणि भावनांबद्दल जागरूक राहता, तुम्ही प्रतिक्रिया देण्याऐवजी प्रतिसाद देता. आता हा मोठा खूप इथे चित्ताची जागृत अवस्था का म्हणतो आहे, कारण समजा सपोज शाळेमध्ये एखादा शिक्षक जर तुम्हाला ओरडून सांगत असेल किंवा समजून सांगत असेल, कधी कधी ओरडून पण सांगावं लागतं विद्यार्थ्यांना, तर तेव्हा बरेचसे विद्यार्थी हे उलटे बोलतात किंवा चुकीची प्रतिक्रिया देतात. उलटे बोलतात, चुकीची प्रतिक्रिया देतात, कधी कधी आरवाचे शब्दही त्यांच्यामध्ये निघून जातात. तर आपण हे का करतो? चित्ताला म्हणजे मनाला स्थिर ठेवण्याचं कारण तेच आहे की तुम्ही अशा प्रकारच्या चुकीच्या प्रतिक्रिया देऊन आपलं स्वतःचं करिअर हे चुकीच्या पद्धतीने करू नका, म्हणजे ती लयात घालवू नका. अशा प्रकारे त्याच्यामध्ये भावना असते. आणि खरी अग्नी किंवा खरी ऊर्जा म्हणजे काय की हा तुमचा आत्मजागरण म्हणजे सेल्फ अवेअरनेस आहे. तुमच्यामध्ये जो सेल्फ अवेअरनेस आहे त्याला जागरूक करणे, जो तुम्हाला शांत आणि केंद्रित ठेवतो. म्हणजे अशा कुठल्याही परिस्थितीमध्ये तुम्हाला व्यवस्थित शांत राहायचं आहे. चित्त शांत ठेवून, मन शांत ठेवून प्रतिक्रिया व्यक्त नाही करायचं आहे, प्रतिसाद नाही द्यायचा. प्रतिक्रिया दिलं तर तुम्ही अजून चुकीच्या भावनेमध्ये जाणार. म्हणजे बरेच जण म्हणतं की जेव्हा तुम्हाला राग येतो तेव्हा तुमच्या मनामध्ये तुम्ही 1 ते 10 अंक मोजा, म्हणजे तुम्ही तोपर्यंत शांत राहा. मध्ये एखादे मला वाटतं एक खूप चांगले विद्वान आहेत, त्यांनी एकदा सांगितलं होतं, कपिल शर्माच्या शोमध्ये मला वाटतं सांगितलं होतं, ते मला त्यांचं नाव गौर गोपालदास असं त्यांचं नाव आहे कदाचित. तर त्यांनी असं उदाहरण दिलं होतं की जेव्हा तुम्हाला बरेच जण बोलत असतील, खूप सारं काय बोलत असतील, ठीक आहे बोलू द्या. तुम्हाला कोणी सांगत नाही की तुम्हाला पण कोण थांबवत नाही की तुम्ही त्याला उत्तर द्या म्हणून, पण ते म्हणतात की आत्ता उत्तर देऊ नका. तुम्हाला कोणी थांबवत नाही आहे की उत्तर द्यायला, पण आत्ता उत्तर देऊ नका, थोडं थांबा. समोर त्याचं पूर्ण झाल्यानंतर 5-10 मिनटं वेट करा. जेव्हा तोही शांत होईल, तुम्ही तुमच्या मनातलं शांतता ठेवाल आणि त्यानंतर जेव्हा तुम्ही शांत होऊन उत्तर द्याल तेव्हा ते जास्त प्रभावी असेल, ना की 5 मिनटाच्या आधी जेव्हा तुम्ही प्रतिक्रिया द्याल तेव्हा तो रागाच्या अग्नीमध्ये अधिक राग तुम्ही मिक्स करत असता. म्हणजे दोन्ही साईडला अग्नी प्रज्वलित आहे, जो तो एकत्र केला तर अजून भडका उठवू शकतो. अशा वेळी एकाने अग्नी प्रज्वलित झाला असेल, म्हणजे जो रागाचा अग्नी आहे तो प्रज्वलित झाला आहे, त्या दुसऱ्याने बर्फाचा अग्नी ठेवावा, शांत राहावं. 5 मिनटं का होणार, 5 मिनटांत तुम्ही असं सांगा त्यांना की नाही सर असं नाही, असं होतं, असं नाही, असं नाही. सरी म्हणजे विद्यार्थी शिक्षकही समजून घेतात. किंवा हेच लाईफ बाहेरच्यामध्ये, म्हणजे जेव्हा आपण दैनंदिन आयुष्यामध्ये जगत असेल, जेव्हा बॉस तुमच्यावर ओरडत असेल तेव्हा 5 मिनटं थांबा. 5 मिनटात त्यांना सांगा की नाही असं नाही, असं आहे, तोही समजून घेईल. कारण जर दोन्ही ठिकाणी अग्नी प्रज्वलित झाला तर त्याचा भडका होतो. जर एक ठिकाणी अग्नी आहे, एक ठिकाणी बर्फ आहे, तर तो समतोल राखला जातो आणि तो राग जास्त निर्माण होणार नाही किंवा त्या ठिकाणची परिस्थिती ही खराब होणार नाही. आपण परिस्थिती कशी हँडल करायची हे ह्याच्यातून शिकायचं आहे. तर हे इथे सांगितलेलं आहे. तिसरं आहे, मानो ही ते ब्राह्मण खारी भारो कोदो धुमो भस्मानी भोस वज्जंग जीवा सुजा हदयंग ज्योती ठाण अंता सुदंतो पुरीसस्स ज्योती. म्हणजे धुमो म्हणजे धूर, भस्माणी म्हणजे राग, भस्मणी म्हणजे राग, मोस वज्जंग म्हणजे असत्य किंवा खोटे बोलणे, सुजा म्हणजे हवनासाठी तूप घालण्याचा चमचा, ज्योती ठाण म्हणजे ज्योती अधिक ठाण म्हणजे ज्योत प्रकाश आणि जागा, म्हणजे ज्योतीचा प्रकाश असलेली जागा ती. तर अशा प्रकारचं हे वाक्य आहे. ह्याचं आपण अर्थ समजून घ्या. मानो ही ते ब्राह्मण खारी भारो कोदो धुमो भस्मानी मोस वज्जंग जीवा सुजा, जीवा म्हणजे जीव, सुजा हृदय, हजे म्हणजे हृदय, ज्योती ठाण म्हणजे ज्योतीचा प्रकाश असणारी जागा, आत्ता सुदंतो पुरीसस्स ज्योती म्हणजे हे ब्राह्मण गर्व म्हणजे अहंकार हा तुझ्या ओझ्याचा भार आहे, राग हा धूर आहे आणि खोटे बोलणे ही राग आहे. जीभ म्हणजे करचूल आहे, हृदय किंवा चित्त म्हणजे अग्नीचे स्थान आहे. सुशिक्षित आणि संयमित चित्त हेच मनुष्याचे खरे प्रकाश आहेत.
तर काय सांगायला येते की समजा दैनंदिन आयुष्यामध्ये जर कामात तुम्हाला प्रमोशन मिळालं तुमचा अहंकार वाढतो आणि तुम्ही इतरांना तुच्छ लेखायला लागता. हा गर्व तुमच्या चांगल्या संबंधामध्ये ओझे बनतो. उदाहरण घ्या, परीक्षेमध्ये 50पैकी 100पैकी मार्कापैकी तुम्हाला 80-90 भेटलेले मार्क आहेत आणि त्याचवेळी तुमच्या मित्राला 50-60 मार्क भेटले किंवा 50पेक्षा कमी मार्क भेटलेले आहेत. तर अशा वेळी तुमचा जो 80-90 मार्क मिळवलेल्या विद्यार्थ्याच्या मनामध्ये गर्व निर्माण होतो आणि तो आपल्या दुसऱ्या मित्राला तो खालचा समजतो, कमी समजतो, कमी दर्जा समजतो. मग ह्याच्यामुळे काय होतं की दोघांमध्ये पण दरी निर्माण होते. एक प्रकारचं हा गर्व आपल्या चांगले संबंध जे मित्रत्व संबंध होते त्याच्यामुळे तो ओझं बनतो की ह्याचा गर्व अहंकार हा त्या मैत्रीमध्ये ओझं बनू शकतं. सेम आपल्या ऑफिसमध्ये पण असंच आहे की जेव्हा आपल्याला एखादं प्रमोशन मिळालं की आपल्याला कसा अहंकार वाढतो. आपला कलिग आहे त्याला भेटलं नाही, मग आपण त्याला तुच्छ समजतो. ज्या कलिगबरोबर, ज्या सहकार्याबरोबर आपण दिवसाचे 8 ते 9 की ते 10 तास घालवतो कामामध्ये, अशाच व्यक्तीला आपण कमी लेखतो, तेव्हा त्या दोघांमध्ये दूरता निर्माण होते आणि ते चांगल्या संबंधांना ओझं ओढतं. तर अशा प्रकारे ते सांगितलेलं आहे. दुसरं आहे राग आणि क्रोध, याच्यामध्ये आलेलं आहे. आपण जेव्हा ट्रॅफिक जॅममध्ये असतो तेव्हा आपण खूप संतापतो. हा राग आपल्या मनामध्ये धुरासारखा असतो जो आपला संपूर्ण दिवस, म्हणजे सकाळी जेव्हा आपण कामासाठी निघतो आणि ट्रॅफिक लागलं तर ट्रॅफिकमध्ये आपल्याला खूप राग येतो आणि हा राग आपल्या मनामध्ये धुरासारखा राहतो आणि तो संपूर्ण दिवस आपला खराब करतो. सेम शाळेमध्ये पण आपण जेव्हा शाळेमध्ये जातो, एखादा शिक्षक बोलतो की आज मला हे शिकवायचं आहे, खूप चांगल्या पद्धतीने शिकवायचं आहे, की आज आपल्याला व्याकरण शिकायचं आहे, आज आपल्याला पालीचा हा शब्द शिकायचा आहे, पालीचा ते शिकायचं आहे किंवा इतर विषयांना शिकवायचं, असं शिक्षक मनामध्ये धरून येतात आणि त्याचवेळी आपले विद्यार्थी हे लक्ष देण्याच्याऐवजी खूप सारा गोंधळ करतात. तेव्हा त्यांच्या मनामध्ये पण एक छोटासा राग निर्माण होतो आणि तो त्याच्या मनामध्ये धुरासारखा होतो आणि संपूर्ण दिवस, म्हणजे मी काय विचार करून आलो तर माझ्या विद्यार्थ्यांना, माझ्या मुलांना मी खूप चांगल्या पद्धतीने शिकवणार आहे आज, आणि मुलांनी जर रिस्पॉन्स दिला नाही तर त्याचा संपूर्ण दिवस खराब होतो आणि तो ज्या प्रेमाने, ज्या आस्तुकतेपोटी, म्हणजे जे जिज्ञासेपोटी मुलांना शिकवण्याचा प्रयत्न करत असतो त्या ठिकाणी त्याचा प्रयत्न ते थांबतो. कारण 8 ते 9 तास किती मुलांचा गोंधळ थांबत नसेल तर काय करणार एखादा शिक्षक तरी, हा विचार विद्यार्थ्यांनी केला पाहिजे. कारण प्रत्येक शिक्षक हा आपल्या विद्यार्थ्यांना खूप चांगलंच काहीतरी द्यायसाठी शाळेमध्ये असतो आणि अशावेळी विद्यार्थ्यांचा पण तो रिस्पॉन्सिबिलिटी आहे की आपल्या शिक्षकांना आपण त्या पद्धती प्रतिसाद द्यायला पाहिजे. शिक्षक तुम्हाला विचारत असतात, 17दा विचारतात, समजलं का. तर काही वात्रट विद्यार्थी असतात की ते पहिलेच बोलतात की हो समजलं, पण इतर विद्यार्थ्यांना ते कधी नुकसान करतात. कारण इतर विद्यार्थी बोलू शकत नाही, कधी बोलण्याचा प्रयत्न करत असतात पण त्याच्या हातीमध्ये हे टगे विद्यार्थी असतात, ते मध्ये त्यांना बोलायला देत नाही आणि तो टॉपिक तिथेच राहतो. तरी पण शिक्षक एकदा शिकवतो, 2दा शिकवतात, पण हे विद्यार्थ्यांच्यामुळे त्यांचा संपूर्ण दिवस खराब जातो. संयम चित्त म्हणजे काय, तर जेव्हा तुमच्यावर आपल्या कोणावरती अन्याय होतो तेव्हा आपण त्वरित प्रतिक्रिया, मगाशी मी जसं सांगितलं की त्वरित प्रतिक्रिया नव्हता, एक वेळ थांबा, काही वेळ थांबा आणि त्यानंतर शांतपणे परिस्थिती हाताळा, हे संयम चित्त आहे. म्हणजे जे तुमच्या व्यक्तिमत्वाचा प्रकाश, तुमच्या व्यक्तिमत्वाला, म्हणजे तुमच्या व्यक्तिमत्वाला प्रकाशित करते. धम्मो रहदो ब्राह्मण सील तिथो अनाविलो सब्बथी सतंग पसत्थो यत्त हवे वेद गुणो सीनाता अनलगत्ता तरंती पारंग. रहदो म्हणजे तलाव, सीनाता म्हणजे स्नान किंवा आंघोळ, अनाविलो म्हणजे स्वच्छ आणि निर्मळ, आणि तरंती म्हणजे पार करणे किंवा तरतात किंवा पोहतात. तर ह्याचा अर्थ काय होतो, हे ब्राह्मण, धम्म म्हणजे एक स्वच्छ तलाव आहे ज्याच्या काठावर शील हे पाऊल ठेवण्याचे ठिकाण आहे. तो तलाव निर्मळ आहे, सज्जनांनी सर्वत्र स्तुती केलेला आहे. जे ज्ञानी धम्मात स्नान करतात आणि अनासक्तीपासून दूर राहतात
ते या संसाराच्या पारच्या पार पोहोचतात. धम्म म्हणजे काय? धम्म म्हणजे एक तलावाने उपमा दिलेली आहे. आपल्या जीवनातील जे नैतिक नियम आहेत, उदाहरणार्थ नेहमी सत्य बोलावे, कोणाचे नुकसान न करावे, प्रत्येक एकमेकांना सहकार्य करावे, हे नैतिक नियम आहे. म्हणजे हेच नैतिक नियम म्हणजे धम्म सांगितलं आहे. जो आपण नियमासमोर जगतो जेव्हा हे नियमाप्रमाणे आपण जेव्हा जगतो तेव्हा आपलं मन तलावासारखे निर्मळ राहते. म्हणजे कुठल्याही प्रकारचं दडपण नाही ठेवायचं आणि चांगल्या पद्धतीने प्रत्येकाला सहकार्य करायचं, प्रत्येकाला मदत करायची, कोणाचं नुकसान नाही करायचं, सत्य बोलावं, हे अशा प्रकारची शिकवण शाळेमध्ये दिलेली आहे. ते आजपर्यंत आपलं नैतिक आयुष्यामध्ये जगायचं असेल तर तुमचं आपलं मन हे तलावासारखं निर्मळ राहतं. शील म्हणजे तो तलावाचा काठावरती कसं सांगितलं की आपलं आचरण, उदाहरणार्थ आपण दिलेले वचन, शब्द, वेळेवर काम करणे, हा शीलाचा घाट आहे किंवा काठ आहे. तो तलावाचा काठ आहे किंवा घाट आहे. याच घाटावर म्हणजे याच काठावर पाऊल ठेवून म्हणजे तलावात किंवा धम्माच्या ह्या तलावामध्ये आपण प्रवेश करतो. शिकवण काय आहे ह्याच्यामध्ये दिलं की अनलग्गता म्हणजे आसक्तीपासून मुक्त. म्हणजेच आपण जर चांगले काम करत असो तर त्या कामाबद्दल जास्त आसक्त न राहता म्हणजे दूर राहून, त्यामुळे आपल्याला मनाला शांती वाटते. उदाहरण काय मी तुम्हाला सांगतो, खूप चांगलं उदाहरण मला आठवलं आता की हे जसं नॉर्मल आहे की एखादा उत्सव असतो आपल्या शाळेमध्ये असतो किंवा शाळेमध्ये आहे, गावामध्ये आहे, आजूबाजूला आपल्याकडे असतो, जयंती असते, जत्रा असते. अशा ठिकाणी काही जण खूप मनापासून काम करत असतात. आता ते का काम करतात त्याच्यामध्ये दोन गोष्टी असतात की एक असा काम करतो की उद्या जेव्हा कार्यक्रम चालू होईल तेव्हा माझं नाव लाऊडस्पीकरवर घेतलं जाईल आणि माझं कौतुक केलं जाईल, ह्या एक कामासाठी काम करतो. दुसरा एक व्यक्ती असा असतो की संपूर्ण काम करतो पण त्याला ह्याला असं वाटत नाही की माझं नाव घ्यावं, माझं लाऊडस्पीकर नाव घ्यावं आणि माझं असं काही नाही. तर पहिला जो व्यक्ती असतो त्याला आधी काम करतो, नंतर ते विचार करत असतो की बाबा माझं आत्ता नाव घेईल लाऊडस्पीकरवरती की कौतुक करण्यासाठी हे कामासाठी ह्या लोकांनी योगदान दिलं म्हणून, जास्त मेहनत केली म्हणून. पण ते नाव घेतलं जात नाही, कधी नाही घेऊन घेतलं. पण अशा वेळी मग मनाला खूप दुःख होतं की मी एवढं काम केलं आणि माझं नाव घेतलं नाही, इथे दुःखाची भावना निर्माण होते. आणि दुसरा प्रकारचा जो व्यक्ती आहे जो आसक्तीपेक्षा दूर आहे, माझं नाव घेतलं तर घेतलं, नाही घेतलं मला काही फरक पडत नाही, मी दुसरं काम करायला सुरुवात आहे, असा व्यक्ती नेहमीच आदर्श व्यक्ती असतो. त्याला दुःखविरहित असतो तो, कारण त्याला माहिती आहे की नाव घेतलं नाही घेतलं तरी मला काम करणं गरजेचंच आहे, मला मस्ट आहे, माझी ही जबाबदारी आहे. आणि अशा प्रकारे ही दोन प्रकारची व्यक्ती आपल्या समाजामध्ये सगळीकडे दिसते. सेम शाळेमध्ये पण आहे, वर्गामध्ये पण आहे, अशाच प्रकारचे विद्यार्थी आहेत, अशाच प्रकारचे शिक्षक, अशाच प्रकारे बऱ्याच ठिकाणी आपल्याला दिसतं. तर ह्या आसक्तीपासून जेवढं आपण दूर राहू, कधी म्हणतो की नेकीकरण दर्या में डाल, अशा प्रकारची एक म्हण आहे. तर त्यासाठीच आहे की जास्त आसक्ती म्हणजे त्या गोष्टीसाठी आसक्त राहू नका. जेवढं दूर राहाल तेवढं तुमच्या मनाला शांती मिळते, चांगली झोप मिळते. शेवटचं, धम्म रहतो ब्राह्मण सील तिथो अनाविलो सब्बती सतंग पसत्तो सत्त है वेद गुतो सिताता अनलग्गताव तरंती पार. हे आपण आता पाहिलं, म्हणजे तलाव निर्मळ आहे, आपण सगळं पाहिलेलं आहे. सच्चंग धम्मो संयमो ब्रह्मचर्यम मज्जसिता ब्राह्मण ब्रह्मपत्ती सतुज्जु भूतेषु नमो करोहि तमहं नरं धम्मसारिती भूमी. म्हणजे सत्य, धम्म, संयम आणि ब्रह्मचर्य हे ब्रह्मप्राप्तीचा म्हणजे श्रेष्ठ शांत अवस्थेकडे जाण्याचा मध्यम मार्ग आहे. तू सज्जन शीलवान लोकांना नमस्कार कर, अशा धम्मानुसार चालणाऱ्या व्यक्तीला मी धम्मसारी म्हणतो. हे आलं नॉर्मल अर्थ. आपण उदाहरण बघूया की एखादा प्रोजेक्टमध्ये आपण जेव्हा काम करतो आणि तो प्रोजेक्ट यशस्वी होतो, खूप काम करून म्हणजे कठोर परिश्रम करून तो प्रोजेक्ट यशस्वी होतो, तेव्हा यश मिळाल्यानंतर तो प्रोजेक्ट हेड असतो, तो काय म्हणतो की माझ्याचमुळे हे सगळं जमलं, मी होतो म्हणून हे झालं.
सॉरी, माझ्यामुळेच हे जमलं आहे, मी होतो म्हणून हे सगळं झालं, असा तो अहंकार बाळगतो. पण हे काम आम्ही टीमवर्कने केलं, हे काम आम्ही आमच्या सर्वांच्या प्रयत्नाने हे काम यशस्वी झालं. अशा प्रकारे जेव्हा आपल्या मनामध्ये भावना निर्माण होते, तेव्हा त्याला म्हणतात संयम एक प्रकारचा. म्हणजे आपल्या ज्या मनामध्ये ज्या भावना निर्माण होतात की मी आहे, माझ्यामुळे सगळं होते, हे चुकीचं आहे. वर्गामध्ये पण सेम तसंच आहे की तुम्हाला समजा एखादा प्रोजेक्ट दिला, ग्रुप वाईज केलं आणि एकेका ग्रुपमध्ये एक लीडर दिला आणि त्या ग्रुपच्या प्रेझेंटेशन खूप चांगलं झालं. त्या ग्रुप लीडर काय म्हणेल की हो, मी होतो म्हणून मी हे केलं, माझ्यामुळे सगळं झालं. अशी भावना चुकीची आहे, ती सांघिक भावना असते. त्यामुळे संघ ही परिभाषा आपल्या भारतामध्ये खूप जुनी आहे. संघामध्ये ताकद असते, एकतामध्ये ताकद असते. त्यांचं प्रत्येकाचं श्रेय असतं, त्याच्यामध्ये शेअर असतो. त्या विजयामध्ये प्रत्येकाचाच वाटा असतो, तो प्रत्येकाला दिलाच पाहिजे. आणि हीच मनामध्ये ती संयम भावना असते. आपण आपल्या मुलांना शिकवतो की अभ्यास महत्त्वाचा आहे, पण त्याचबरोबर प्रामाणिक तत्त्वे म्हणजे सत्य आणि इतरांना मदत करणे म्हणजे धम्म अधिक महत्त्वाचा, हेही आपल्याला शिकवलं पाहिजे. आणि हेही विद्यार्थ्यांनी ते फायनल करायला पाहिजे. आणि शेवटचं काय की धम्मसारी ही ती व्यक्ती आहे जी केवळ नियमामुळेच नव्हे तर अंतःकरणातून नैतिक आणि शांत जीवन जगते आणि इतरांसाठी आदर्श बनते. काय सांगितलेलं आहे? जी व्यक्ती केवळ नियमामुळे तर अंतःकरण म्हणजे स्वतःच्या आचरणातून ते आदर्शकारी उदाहरण जगासमोर उभे असते. की समजा आपण जे पंचशील घेतो, पाणातिपाता वेरमणी आहे, अदिन्नादाना वेरमणी आहे, कामेसुमिच्चाचारा वेरमणी आहे, मुसावादा वेरमणी आहे, सुरामेरय मज्ज पमदठाना वेरमणी, हे पंचशील आहेत. शेवट अष्टशील आहेत, दशशील आहेत, उपोषत आहेत. ह्यांचं जेव्हा आम्ही आचरण करू आणि ते आचरण करताना कुठल्याही बाह्य गोष्टीचा म्हणजे बाह्य दाखवायला गवगाव करायची गरज नाही आहे. जेव्हा तुम्ही आचरण करणार तेव्हा लोकांना आपोआप समजतं की हा व्यक्ती धम्मशील आहे, धम्मसारी आहे, जो नैतिकतेच्या आचरणाने वागतो. त्याला कुठल्याही गोष्टीची म्हणजे प्रशंसेची किंवा सर्टिफिकेटची गरज नाही आहे की हा असा आहे, हा असा आहे. लोक तुम्हाला जेव्हा बघतात, जेव्हा तुमच्या आचरणातून, तुमच्या बिहेवियरवरून लोकांना लगेच समजतो की हा व्यक्ती धम्मसारी आहे. शाळेमध्ये वर्गामध्ये मुलांमध्ये पण तसंच आहे. तुम्हाला दाखवायची गरज नाही, शिक्षक लगेच समजतात की हा विद्यार्थी टगा आहे, हा विद्यार्थी चंड आहे किंवा हा विद्यार्थी खूप चांगला आहे, हे लगेच समजतं. शिक्षकांना तर लगेच समजतं की आपला विद्यार्थी कशा पद्धतीचा आहे. तर जेव्हा तुम्ही व्यवस्थित एक विद्यार्थी म्हणून आपलं आयुष्य व्यवस्थित म्हणजे शाळेमध्ये, वर्गामध्ये किंवा क्लासमध्ये कुठेही तुम्ही शिकत असाल, त्या ठिकाणी एक विद्यार्थी म्हणून जेव्हा तुम्ही व्यवस्थित राहाल, आचरणातून दाखवाल. आता वर्गामध्ये बऱ्याच ठिकाणी आम्ही बघतो घरामधून निघताना इनशर्ट करतात, पण शाळेमध्ये त्यांचं इनशर्टच नसतं. बऱ्याच मुलींना सांगितलं 2 वेणी घाला. घरातून निघताना 2 वेणी असते, पण शाळेमध्ये येताना ती 2 वेणी कुठे काय म्हणजे त्यांनाच माहीत नाही. एक प्रकारची शिस्त आहे शाळेमध्ये, जी अशा प्रकारचं तुम्हाला शाळेमध्ये येणं आहे. घरातून निघताना पालकांना काय वाटतं, माझा मुलगा माझी मुलगी ही व्यवस्थित जाते, पण ती शाळेमध्ये पोहोचेपर्यंत संपूर्ण त्यांचं बिहेवियर चेंज होतं. तर असा विद्यार्थी, अशी विद्यार्थिनी आपल्याला लगेच समजता येते. तर त्यांनी नैतिक अंतर्गत आचरण बदलून स्वतःला विद्यार्थी म्हणून प्रूव्ह करणं गरजेचं आहे. जेव्हा तुम्ही योग्यप्रमाणे बघा, बरेच वर्गामध्ये तुम्हाला 2-3 विद्यार्थी असे दिसेल की ते जेन्युअली अभ्यास करत आहेत, इतर विद्यार्थी अभ्यास करताना दिसत नाही किंवा त्यांना ते परेशान करत असतात. तर अशा विद्यार्थ्यांना अशा विद्यार्थ्यांना कसं आम्ही धम्मसारी म्हणू, कसं आपण विद्यार्थी म्हणायचं,
तर आपण जेव्हा अंतर्गत बदल करू, आतून चेंज करू, बाहेरून नाही. बाहेरून काय ते वर्गातले तुम्ही शाळेतला ड्रेस पेना तुम्ही विद्यार्थी झालात, पण जेव्हा आतून तुम्ही स्वतःला बदलाल की हो मला आज अभ्यास करायचा आहे, मला हे सर्व करायचं आहे, शिक्षक जे सांगतील तिथे मला सर्व करायचं आहे, आज्ञाधारी विद्यार्थी असं म्हणतात की मला ते बनायचं आहे, तेव्हा तो विद्यार्थी हा विद्यार्थी होतो. सो आजची ही बऱ्याच मोठी कथा आहे, मोठी सुत्त आहे. सुरुवातीचं भगवान बुद्धांचं आणि सुंदर भारद्वाज यांचं संभाषण आहे ते ह्या पुस्तकामध्ये नसल्यामुळे आपण तिथे कॉन्सन्ट्रेट नाही करत आहोत. आपण ह्या ठिकाणी फक्त जी आपल्याला 5 सुत्त आहेत त्या सुत्तांवरती आपण कॉन्सन्ट्रेट केलेलं आहे, आपण समजून घेण्याचा प्रयत्न केलेला आहे. आणि असं म्हणतात की हे सुत्त जेव्हा भगवान बुद्धांनी समजून सांगितलं तेव्हा तो सुंदरिक भारद्वाज हा अरहंत पदासाठी योग्य झालेला होता, दावेदार झाला होता किंवा त्या पदापर्यंत पोचला होता, ऐकूनच फक्त. तर सुरुवातीपासून त्याची भावना चांगलीच होती असं काही नाही आहे, पण मधला काळामध्ये म्हणजे प्रत्येक व्यक्ती हा चांगलाच असतो, मधला जो वेरडा असतो त्याच्यामध्ये जर इतर लोकांच्या संगतीमध्ये तो दुर्गुणांच्या संगतीमध्ये लागला तो रस्त्याच्या बाहेर जातो किंवा तो वेगळा पद्धतीने वागतो. पण लहानपणापासून कुठल्याही आईवडिलांना असं वाटत नाही की आपला विद्यार्थी आपला पाल्य हा चुकीचा असावा, खराब असावा, घाणेरडा असावा असं कोणाला वाटत नाही आहे. पण जेव्हा तो इतर लोकांबरोबर मिसळतो, जेव्हा दुर्गुणांबरोबर मिसळतो तेव्हा त्याचा विद्यार्थी पण बाहेर लांब जात असतं. असा व्यक्ती जो चांगला असतो त्याला आपल्याला आपल्या धर्मामध्ये, आपल्या ह्या धर्माच्या तलावामध्ये जो निर्मळ आहे त्याच्यामध्ये घ्यायचं आहे. तर हे सुद्धा आपलं काय शिकवतं की जीवनातील खरी शुद्धी, शांती आणि प्रकाश बाहेरून नव्हे तर आतून साधता येतो. म्हणजे म्हणूनच आपण 10-10 मिनिटाची आनापानसती ह्यासाठीच घेतो का जर आपल्या मनावरती कंट्रोल असेल तर आपण बऱ्याच गोष्टी चांगल्या करू शकतो. पण जर आपलं मन हे चंचल असेल, ह्या जागेवर त्या जागेवर त्याला कंट्रोल करता येत नसेल तर आपण बऱ्याच गोष्टी चुकीच्या करतो. उदाहरणार्थ शाळेत येतो, शाळेमध्ये आल्यानंतर आपलं मन हे स्थिर राहत नसल्यामुळे मग ह्याला बोल, त्या वर्ग वगैरे शिकवताना ह्याच्याशी बोल, त्याच्याशी बोल, बेंच वाजव, गाणं बोल किंवा इतर गोष्टी करणं असं होतं. सो आजचा हा लेक्चर आपल्याला इथपर्यंत आज जास्त याच्यावरती बोलणार नाही आहे, कारण शॉर्टमध्येच आपल्याला समजायचं आहे. आपल्या सर्वांच्या प्रती मंगल मैत्री व्यक्त करतो आपण इथे आल्याबद्दल. आणि आय होप की स्क्रीनवरती जे काही आपण सुत्तांचं ट्रान्सलेशन लिहिलेलं आहे ते आपण सर्वांनी नोट डाऊन केलं असेल हे मला गृहीत धरतो. आपण जर आपल्याला हा माझा प्रयत्न आवडत असेल तर चॅनल जास्तीत जास्त लाईक करा, जास्तीत जास्त विद्यार्थ्यांपर्यंत आणि जे पाली भाषेचा अभ्यास करू इच्छितात अशा लोकांपर्यंत हे चॅनल शेअर करा, चॅनल सबस्क्राईब करा. आपल्या प्रती सर्वांच्या प्रती मंगल मैत्री व्यक्त करतो आणि इथेच थांबतो. नमो बुद्धाय.